Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 1.4 Journey to the West. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी या वर्गासाठी लेसन 1.4 जर्नी टू द वेस्ट हा जो लेसन आहे या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप आज आपण इथे लर्न करणार आहोत. English workshop. Question number first. List all the person and character mentioned in the story. या स्टोरीमध्ये काही कॅरेक्टर आणि पर्सन दिलेले तर ते आपल्याला या स्टोरीमधून शोधायचे आणि त्यांची लिस्ट बनवायची. विच ऑफ देम आर रिअल. त्यातले काही कॅरेक्टर हे रिअल आहेत, विच आर इमॅजिनरी, आणि काही कॅरेक्टर हे इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक असे आहेत. मग या ठिकाणी कोणकोणते कॅरेक्टर आहे आणि कोणते रिअल आहे आणि कोणते कॅरेक्टर इमॅजिनरी आहेत हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. ते इथं पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी फर्स्ट कॅरेक्टर आहे यॉन चॉंग. यॉन चॉंग हे रिअल कॅरेक्टर आहे आणि इमॅजिनरी कॅरेक्टर आहे गॅनियन डेटी, सन युकॉंग, मंकी किंग, झू बाजी, पिग्झी, शा विचिंग, सँड प्रिस्ट हे सर्व इमॅजिनरी कॅरेक्टर आहेत. या ठिकाणी रिअल कॅरेक्टर एकच आहे आणि इमॅजिनरी कॅरेक्टर हे 4 आहेत. अशा प्रकारे रिअल आणि इमॅजिनरी हे कॅरेक्टर या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. खाली दिलेले सेंटेन्सेस हे राईट आहेत का रॉंग आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. खाली दिलेले सेंटेन्सेस, खाली दिलेले वाक्य हे राईट आहेत का रॉंग आहेत, चूक आहे की बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. नंबर फर्स्ट. द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. हे सेंटेन्स आहे रॉंग. द नॉव्हेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट हा जो प्रवास आहे, पश्चिमेकडील प्रवास, हे जे नॉवेल आहे ह्या नॉवेलमध्ये इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. या ठिकाणी वेस्टर्न कंट्रीज जे आहे इंग्लंड आणि अमेरिका यांच्याच विषयी माहिती आहे का, तर नाही. इतरही गोष्टींविषयी या ठिकाणी या नॉवेलमध्ये माहिती आहे, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे रॉंग. इन द डेज ऑफ युआन चांग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी. युआन चांग याचा जो प्रवास होता चायना टू इंडिया हा नॉट ॲन इझी टास्क, हा जो प्रवास होता तर हा प्रवास त्याचा सोपा नव्हता, म्हणून हे राईट आहे. त्याचा प्रवास कसा होता, हार्ड होता, कठीण होता. युआन चांग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ राईट. युआन चांग याने या प्रवासामध्ये इंडियामधले बरेचसे पार्टचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे राईट. युआन चांग वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. युआन चांगला आपल्या घरी, आपल्या देशात परत येण्यासाठी तो अगदी सहजपणे परत आला का, नाही, म्हणून हे सेंटेन्स कसं आहे रॉंग. गॉड अँड सुपर नॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन चांग इन हिज क्वेस्ट. त्याचप्रमाणे देव आणि ज्या काही सुपर नॅचरल म्हणजे अद्भुत अशा शक्ती की ज्या युआन चांगला या ठिकाणी मदत करत होत्या. मग हे सेंटेन्स कसं आहे राईट. तो चांगल्या मार्गावर चालत होता, म्हणून देव चांगल्या मार्गावर जोही व्यक्ती चालतो त्याच्या पाठीमागे नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मदतही करत असतो. द 3 डिसिप्लिन ऑफ युआन चांग वेअर 3 सेंट. या ठिकाणी या युआन चांगने ते जे 3 संत होते त्या तिघांना 3 असे डिसिप्लिन शिस्तप्रिय असे नियम हे त्या ठिकाणी सांगितलेले होते का, तर रॉंग. द 3 डिसिप्लिन हॅव सुपर नॅचरल पॉवर. ह्या ज्या पॉवर या सुपर नॅचरल पॉवर आहेत का, तर यस आहेत, म्हणून हे कसं आहे सेंटेन्स राईट. अशा प्रकारे या ठिकाणी राईट अँड रॉंग हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड. Write any 5 feathers of Sun Young character
दॅट यू लाईक मोस्ट. या लेसनमधला सन युकॉंग हे जे कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरचे 5 वैशिष्ट्ये ही आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायची. मग या ठिकाणी हा गोल आहे, या गोलमध्ये त्याचं नाव लिहिलं आहे, ज्याचं आपल्याला वैशिष्ट्य लिहायचं आहे सन युकॉंग. मग याची कोणकोणती वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्यामधले कोणकोणते गुण आहे, तर कॅन ट्रॅव्हल 1000 ऑफ किलोमीटर इन जस्ट वन समर सॉल्ट. या ठिकाणी 1000 म्हणजे हजारो किलोमीटरवरून हा व्यक्ती या ठिकाणी प्रवास करत होता. त्यानंतर सेकंड, कॅन वॉक थ्रू फायर. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अग्निदिव्यातून त्यांना हा प्रवास पार पाडायचा होता. कॅन ट्रान्सफर इच हेअर स्ट्रँड इंटू अँड लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्ज. त्याचप्रमाणे या प्रवासात त्यांना सजीव आणि निर्जीव अशा गोष्टींनी त्या ठिकाणी मदतही केलेली होती. बॉडी इज अ हार्ड लाईक डायमंड. त्याचप्रमाणे त्याने स्वतःचं शरीर हे अगदी त्या प्रवासामधून चमकवलं होतं. हॅज एक्स-रे विजन. त्याचप्रमाणे त्याची नजर ही तेज होती. हिज कजल कॅन बिकम इज अ पिलर ऑर अ टायनी निडल. त्याचप्रमाणे तो अगदी थांबण्यासारखा भक्कम असा हिंमतवान साहसी वृत्तीवाला व्यक्ती होता. फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. त्याचप्रमाणे त्याने त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व मार्गावरून सर्व प्रवासामध्ये त्याने सर्व प्रवास हा अगदी आनंदाने त्या ठिकाणी तो पार पाडत होता. कॅन ट्रॅव्हल अंडर वॉटर. त्याचप्रमाणे काही प्रवासामध्ये हा पाण्यातूनही प्रवास त्याला करायची वेळ ही पडलेली होती. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी फेस करत करत त्याने जर्नी टू द वेस्ट हा प्रवास या ठिकाणी केलेला होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Read. As big as pillar, as tiny as a needle. Now write more such phrases using your imagination. या ठिकाणी as big as a pillar ही एक फ्रेज दिलेली आहे. as tiny as a needle ही सेकंड फ्रेज दिलेली आहे. मग या फ्रेजप्रमाणेच तुम्ही इतर काल्पनिक अशा फ्रेजेस या ठिकाणी तयार करायचे आहे. as big as a या ठिकाणी तुम्ही कोणताही वर्ड या ठिकाणी यूज करू शकता. जसं as big as a tree, as soft as a पिलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून फ्रेजेस या तयार केलेल्या आहेत. ॲज बिग ॲज अ माउंटेन, ॲज हार्ड ॲज अ स्टोन, ॲज स्वीट ॲज अ कॅन्डी, ॲज कनिंग ॲज अ फॉक्स, ॲज हॉट ॲज फायर, ॲज ब्रेव ॲज अ टायगर, ॲज होली ॲज अ सेंट, ॲज टायनी ॲज अन इन्सेक्ट, ॲज सॉफ्ट ॲज अ पेटल, ॲज शार्प ॲज अ नाईफ, ॲज कोल्ड ॲज आईस, ॲज इनोसंट ॲज अ चाइल्ड, ॲज टिमिड ॲज अ रॅबिट, ॲज बिझी ॲज अ बी. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे फ्रेजेस आहे हे फ्रेजेस या ठिकाणी मी तयार केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो या लेसनमधले क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 हे 4ही क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. विद्यार्थ्यांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.